नाही आहे. एकदम रोग शरीरामध्ये अनेक रोग झाले. शत्रू येऊन राज्य हरण केलेलं आहे. आणखी म्हणतो मला मृत्यूही आलेला आहे. सध्या माझ्या पितराशी सहवर्तमान अनेक नरकामध्ये आणखी मला दुःख भोग घ्यावा लागला. आणि मग हे असे जन्म आलेले प्रेतः व्याघ्रा अजगरा साधारका लांडगा झालो, डुक्कर झालो, सरण्या झालो, कुत्रा झालो, किती जन्म कोढा झालेलो आहे. असे अनेक जन्म भोगता भोगता हा शेवटचा जन्म म्हणजे हा ब्रह्मराक्षस झालो. सुधा तुझा इतकी होती मला कधीही शांत नाही. पण आपल्याला खाण्याकरता म्हणून मी धावून आलो असताना सद्य शांत हो जातो मी. लगेच माझी चित्तवृत्ती शांत झाली, क्षुधा तृषा सगळी शांत झाली. हे झालं कसं महाराज? त्यांनी सांगितलं. त्यांनी मी मोठा आहे, मी माझं सामर्थ्य असं बोलले नाही. समर्थ हे लोक आपलं काही सांगत नसते. आणि भस्मास्ति तत्स्पर्शात ज्ञानंजातम तवारितः. भस्माचा प्रभाव महाराज सांगतायत. माझ्या अंगाला भस्म लावलेलं आहे, वामदेव सांगताय. ते भस्म तुझ्या शरीराला लागलं म्हणाले, तुझं ज्ञान झालंय. 25 जन्माचं ज्ञान झालेलं आहे त्याला. इतकं स्मरण हे राहू शकतो. स्मरणशक्ती जी कुंठित झालेली आहे, ती कुंठित झालेली शक्ती सुद्धा मिळवून देण्याचं सामर्थ्य यथाविधी जर भस्मधारण झालं. असे काही काही आणखी शास्त्रीय प्रयोग आहे. ते विधी याचा अर्थ प्रयोग आहे. तो प्रयोग व्यवस्थित झालेला असताना त्याप्रमाणे त्याच्या स्मृतीशक्तीचा सुद्धा विकास होऊ शकतो. केवढी स्मृती याला झाली 25 जन्माचं आठवण. म्हणजे या जन्मात मागच्या वेळेला आम्ही आजारी होतो, तिथं काय झालं त्याची आठवण आम्हाला राहत नाही ना. एकदा आजार बरा झाला की नाही आम्हाला कधी आजार येणार नाही असा त्याच्यामध्ये असतो. तर हे जे स्मरण आहे बुद्धीमध्ये, हे बुद्धीमध्ये स्मरण कर्मानी सुद्धा होत. ईश्वराची कृतीचं ईश्वराचं सामर्थ्य आहे. मत्तस्मृती ज्ञान अपोहानांच त्यांनी सांगून ठेवलं आहे. स्मृती किंवा अस्मृती अज्ञान हे सगळं हे आणखी माझ्यापासून सगळं होतं म्हणाले. पण सृष्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आणखी सामर्थ्य त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे शास्त्रप्रमाणे. भगवान शंकर म्हणाले भस्मधारण करता त्यांचं हे महात्म्य आहे. याप्रमाणे सनत कुमार महर्षी आणि शंकर यांचा संवाद त्यांनी सांगितलेला आहे. भगवान शंकर परमात्मा त्यांची सगळी गणमंडळी सगळी देवमंडळी अशी जमलेली आहेत एकला. त्यावेळी सनत कुमार जे महर्षी ज्ञानी महात्मे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणखी त्यांनी विचारलेला आहे भगवंताला, भगवान शंकराला, की पापक्षय जो आहे पापक्षय कसा होईल महाराज? दुष्कर आणि प्रोक्त आणि सर्व आणि तो साधन आणि सामान्य साधन पाहिजे, करता येण्यासारखं साधन. मोठे मोठे यज्ञयाग आहेत, योगाभ्यास आहे, हे सगळे साधन आहेत म्हणाले. पण ही सगळ्यांना कशी करता येईल? योगाभ्यास करायचा म्हणजे आरंभाला त्यांनी सांगितलं योगस्थ प्रथमद्वारम वाण्यरोधा. योगाभ्यास करण्याचा पहिला दरवाजा म्हणजे वाणीचा विरोध झाला पाहिजे. खरंही नाही खोटही नाही, चांगलंही नाही वाईटही नाही, वाणीचा विरोध हा सुरुवातीचा पहिला दरवाजा आहे. त्याचप्रमाणे आहार अर्धा आहार करायचा म्हणतात. संपूर्ण जेवायचं नाही योगाभ्यास करणार आहे. आहार अर्धा, 1/4 पाणी आणि 1/4 वायूला जाण्याकरता झाला. हे सगळं मान्य झालं आहे, निश्चय झाला आहे, तो योगाभ्यासाचा अधिकारी आहे. नाहीतर होऊ शकत नाही, होणार नाही. वाटेल तितकं खायचं, वाटेल तितकी झोप घ्यायची, मग कधीच शक्य नाही. म्हणून संत कुमार विचारताय सर्व ही जीवांची अशी स्थिती नाही म्हणाली. मोठी मोठी साधन आहेत आपली, करता येण्यासारखी नाही. सुलभ साधन काहीतरी पापक्षयाचं आपण सांगा.
अशी प्रार्थना सर्वही जीवांच्या करता सनत्कुमाराने केल्यावरून मग शंकराने हे साधन सांगितले. दर्शनात परिहत्यागम भुक्त्वा विधिबद्धते भस्वः पुरुषोंगाय जीवनमुक्तो भवत्यर्थ. फार मोठा आहे नामस्मरण हे जे साधन आहे. या साधनाचा प्रसार संतांनी याकरता केला. सगळ्या जीवांची परिस्थिती, बुद्धी, त्यांचं भाग्य, आयुष्य किती कमी झालेलं आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये कसे करू शकतो धैर्यही तितकं नाही आहे. म्हणून की साधन दिसणारा सोपा आहे परंतु त्याचं फळ मात्र मोठा आहे. जळतील पापे जन्मांतरी जे म्हणतात या जन्माची जर जातीलच तसं हे भस्मधारण यथाविधी जर भस्माचं धारण केलं तर लगेच त्याला जीवनमुक्त भूमिकेपर्यंत तो जाऊ शकतो. यज्ञभूमी ही पुष्कळ आहे. पूर्वी जुने यज्ञ झालेले गाणगापूरला एक भस्माचा डोंगर म्हणून सांगतात. तिथं काही रामाने यज्ञ केला असं सांगतात कोणी. पुष्कळ दिवसाचं जुनी यज्ञभूमी ते भस्म आणखी घ्यायला किंवा धुम्याचे गोळे वगैरे करून ते अग्नीमध्ये अर्पण करणं, हवन करणं, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं भस्म हे आणखी धारण करायचं आहे. शरीराचे अवयव जे वेगळे वेगळे आहेत त्या अवयवावरती आणखी शेवटी धारण करायचं. त्याचा सगळा विधी आणखी सांगितलेला आहे. त्याने समजावून मंत्रपूर्वक काही सांगितलेलं आहे. आणि जर तसं काही करता येणार नाही, ज्ञान नसेल तर श्रद्धेनंही अशा प्रकारचं वस्त्रधारण केलेलं असतं. भक्त्या अज्ञेनापि लब्धार्यं तारकं नापरं शतः. भक्तीनं अज्ञानी माणसाने भक्तीनं श्रद्धेनं जरी धारण केलं तरी त्याच्या योगाने पापक्षय होतो आहे. अनेक पाप नष्ट होत आहेत हे सांगितलेलं आहे. तेव्हा पूर्वजन्माची सुद्धा आणखी पातक नष्ट होतात, व्याधी नाश होतो. तीर्थस्नान करणं, जपजाप करणं इत्यादी कर्मापेक्षा सुद्धा जास्ती फळ देणारं धारण करणारं हे भस्मधारण आहे. स्वर्गाधिक लोकांमध्ये तो जातो आहे आणि शेवटी शिवलोकामध्ये जाऊन राहतो भगवान शंकरांच्या सान्निध्यामध्ये. हे आणखी सनत्कुमाराला सुलभ अशा प्रकारचं भस्मधारण हे आणखी शंकराने समजावून सांगितलेलं आहे. सुलभ आणि दुर्लभ हे समजून घेणारं सुद्धा फार कठीण आहे. सांगणाऱ्याला सुद्धा सांगता येत नाही. शक्ती असेल त्याप्रमाणे करावं हे कसं सांगायचं. आम्ही इतकं दान करावं किंवा आम्ही इतकं हे कर्म करायचं आहे. तुमची शक्ती असेल तसं त्यांना सांगणारा हे झालं की नाही. तो म्हणणार मला यांनी सांगितलंय शक्तीप्रमाणे करायचं म्हणजे पैसा पुष्कळ आहे. तुमची शक्ती आहे किंवा नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. सांगणाऱ्याने तो विचार करायचा. सांगण्याचा दोष होईल ना. म्हणून धर्मशास्त्र सांगणंही फार कठीण आहे. तो खरा ज्ञानी महात्मा तो सांगू शकतो. हे सुलभ आहे, हेही करायला हरकत नाही. श्रद्धेनं करा, ह्याचा विधी करा. जर विधी करता आला नाही तुम्हाला अवघड वाटत श्रद्धा भक्तीनं करा हे त्या महात्म्यानेच सांगावं. धर्मज्ञ खरे जे असतील त्यांनी सांगावं. याप्रमाणे सनत्कुमार आणखी भगवान शंकर यांचा हा संवाद झालेला आहे. महाराज गुरु महाराज हे त्रिविक्रम महाराजांना सांगा. वामदेव त्या राक्षसाला सांगतायत हे भस्माचं महात्म्य आहे. म्हणून त्याने भस्म अभिमंत्रण करून त्या राक्षसाला लावायला दिलं. कपाळाला लावायचं, दोन्ही बाहूंना लावायचं, सगळ्या निरनिराळ्या अवयवाला ते लावायचं. यथाविधी भस्म धारण केलं त्या राक्षसाने. तदैव राक्षसी हित्वा तरुण मुक्तो भवत. राक्षस शरीर त्याचं पडलं गेलं शरीर आणि लगेच दिव्य शरीर मिळालेलं आहे. विमान त्याच्याकरता आलेला आहे आणि त्या विमानामध्ये बसून आणि तो गेलेला आहे शिवलोकाला गेलेला आहे. याप्रमाणे त्रिविक्रम महाराजांनी महाराजांच्या जवळ येऊन राहणं हा सगळं हे आश्चर्यकारक घटना सगळ्या महाराजांच्या शक्तीचं दर्शन वगैरे हे त्याने इथं जवळ आले म्हणून झालं. इथं जर राहावं असं त्यांना वाटत होतं ना. अनेक चमत्कार पाहायला मिळणं आणि साहजिक चमत्कार आहे. ते काही अहंकारपूर्वक नाही आहे. स्वाभाविक शक्ती आहे वस्तुशक्ती. हा चमत्कार ईश्वराच्या शक्तीचा पाहायला मिळाल्यानंतर
खरी जो भक्ती भक्तीचे संस्कार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, श्रद्धा आहे, ते संस्कार जास्तीत जास्ती वाढत आहे. चिकित्सक बुद्धीला या चमत्काराच्या दर्शनाने काही परिणाम होणार नाही. काहीतरी निराळीच तर्क तो करत राहणार. म्हणून त्रिविक्रमाला जरी वाटलं तरी महाराजाने सांगितलं, तुमच्या गावात जाऊ जरा म्हणाले, थांबा तुम्ही. वरच्यावर येणं जाणं का, यात एक सगळं तुम्हाला वाटेल त्यावेळेला. अशा रीतीनं कर्म आणखी त्या कर्माचा विभाग कसा होतो हे सगळंही सोडाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे महात्म्य सांगताय, कर्मयोग सांगायचं आहे ना. स्मरणविधी त्याचप्रमाणे पापपुण्याचं सगळ्या कर्माचं विवेचन हे सगळं केलं. त्यातही स्त्री धर्म काय आहे, ह्या स्त्री धर्माचंही वर्णन या ठिकाणी प्रसंगाने आलेलं आहे. ते सांगण्याकरता म्हणून एक कथा इथं सिद्धांनी सांगितली. भगवंताचं चरित्र आपण सांगा गुरु महाराजांचं, अशी प्रार्थना नामधारकांनी केल्यानंतर सिद्धांना संतोष झालेला आहे. ते म्हणाले, बाबा संपूर्ण आणखी गुरु महाराजांचं चरित्र सांगू शकणार नाही, कोणीही सांगू शकणार नाही. किती अनंत चरित्र आहे. मूकोपते प्रेक्षतेंदो मतो जीवती यद्विजा. काय चरित्र आहे म्हणजे कसं सांगायचं. मुक्याला आणखी बोलायला लावलेला आहे. मुकन करून ती भाषा हे काय अतिशयोक्ती नुसतं कविकल्पना नाही आहे. श्रीपाद वल्लभानी त्या अंधळ्याला दृष्टी दिली, पांगड्याला आणखी पाय दिलेले आहेत आपल्या बंधूला. आणि मतो जीवती यद्दशा, मृत्यू आलेला असताना सुद्धा त्याला आणखी जिवंत केलेलं आहे त्यांच्या दृष्टीनं. असं ज्यांचं चरित्र आहे त्या चरित्राबद्दल आणखी विचार कसा करायचा आम्ही. अचिंत्य आहे सगळं. अचिंत्य चरित्र पाहायचं, आणखी शुद्ध भक्ती प्रेम आपल्या चित्रामध्ये राहावी, याचं स्मरण राहावं देवाचं, अशीच प्रार्थना करायची. म्हणून एक माहुरीची कथा सांगताय. माहुर क्षेत्रामध्ये गोपीनाथ नावाचा एक धनिक ब्राह्मण राहतो. श्रीमंत होता. त्याला मुलं झाली, आणखी गेली, बरीच मुलं गेली. दत्तात्रेयांचा तो भक्त होता मोठा. दत्तात्रेयांच्या कृपेनं एक मुलगा जिवंत राहिला. आनंद झाला त्याला. वाढतो आहे मुलगा. त्यानंतर त्याचंही नाव दत्त असंच त्याने ठेवलं. दत्तात्रेयांचं नाव त्याचं ठेवलेलं आहे. मोठा चांगला सुलक्षणी मुलगा आहे, बुद्धिमान आहे, सात्विक आहे. आजपर्यंत जी मुलं गेली त्यामुळे जे दुःख झालेलं होतं माता पितरांना, ते सगळं हे दुःख या मुलामुळे त्यांचं दूर झालेलं आहे. आनंद झाला संसारामध्ये. उपनयन संस्कार झाला त्या पुत्राचा आणि पुढं काही वर्षांनी त्याचा विवाहही झालेला आहे. श्रीमंतच आहेत ते. श्रीमंताचीच मुलगी मिळाली त्याला. मग आणखी रती याप्रमाणे तो जोडा दिसतो आहे. आणि परस्परांचं प्रेम हे आणखी उत्तम प्रकारचं प्रेम आहे. त्यापरी भक्ती अशा रीतीनं परस्परांचं प्रेम आहे. चांगलं आपले मुलगा सून वगैरे अत्यंत आणखी उत्तम आहे हे पाहून त्यांना सुद्धा त्या गोपीनाथ ब्राह्मणाला त्याच्या पत्नीलाही समाधान वाटतंय. संसारामध्ये सुख आहे. परंतु कर्माचं काही ज्ञान नाही आपल्याला ना. ते वेदधर्माऋषी त्याने एक आपलं कर्म ओळखलं होतं. बरीच कर्म घाली त्यांनी तपानी. काही शिल्लक राहिलीत. म्हणाले मला त्याचा भोग घ्यायचा, भोगून संपवायचे. सगळी कर्म संपवायची आहे. कर्माचं ज्ञान झाल्याशिवाय संपवायची कशी. किंवा हे विचारे आनंदात आहे, मुलगा आहे, चांगली सूर आहे. इतक्यात हेमन सतोषापरिहारी यशोसमान भक्ता सुसाम्या सहनादि विधेरभू क्षीणा रुचिः श्वास कभार्जितो निशम दुःखोज्झित स्वापभुजी सुमन्नवा.
सिद्ध सांगतात नावलाय का. देवाची आठवण होण्याला असा दुःखाचा उपयोग होतो, तसं सुखच असेल तर मात्र, नाहीतर नाही. ईश्वराकडे जाणारे फार कमी लोक आहेत. तर असंच अगदी आनंदामध्ये त्यांचा संसार चाललेला असताना एकदम त्या मुलाला आणखी क्षयरोग झालेला आहे. शोष सारखा पडतो आहे. त्याचप्रमाणे कांती बदलत चाललेली आहे, कसं झालेला आहे, श्वास कफ वगैरे वाढलेला आहे, अंग येईना, झोप लागेना, अशा प्रकारची बोलता येईना, इतकी आणखी अशक्तता आलेली आहे. परंतु त्याला जी मिळालेली स्त्री आहे, अत्यंत पतिव्रता स्त्री आहे. महाराजांनी ज्या स्त्रीवर कृपा केलेली आहे, त्या स्त्रीची योग्यता ही तशीच असली पाहिजे. 15-16 वर्षाचं वय आहे. भूते यथान्नम ससती तथान्नम, शेते यावत ससती तावत, कृतोपि यद्वत् ससती तद्वत् छायापणे वास्य पतिव्रताभू. ती 15-16 वर्षाची सावित्री, तिचं नाव. जेवढं अन्न पतीनं घ्यावं त्याला नाही ना जास्ती अन्न. 5-7 घास मला झपाल काय हे नाही, तेवढंच अन्न यायचं. झोप लागली इतक्या अर्धा तास तासाने त्याने उठावं, झोप लागायची. हे अपतिव्रता स्त्री नाही लगेच उठावं, तेवढी झोप तेवढंच अन्न आहे. त्याचं शरीर कसं झालेलं आहे, सही कसं झालेलं आहे, सावली जशी असावी, सावली प्रमाणे अगदी जवळ आहे. औषध चालू आहेत सगळे. परंतु पूर्वीचं जे कर्म आहे, त्या कर्मामुळे अशा प्रकारचं हे झालेलं आहे. काही नाही, त्याला काही प्रतिकार कोणीच्याही औषधाने होईल. शरीराला दुर्गंध आणखी येऊ लागलेला आहे, वैद्य सुद्धा जवळ जाईना, आपलं लांबून पाहायचं. पण ही साध्वी स्त्री अत्यंत शुद्ध मन आहे, त्यामुळे पतीचा केव्हाही तिनं त्याग केलेला नाही. त्याला स्नान घालावं, अंगाला आणखी सुगंधित हे लावावं, त्याचप्रमाणे पाय लावावे, त्याचप्रमाणे औषध आणून घालावं त्याला, ही सगळी सेवा करते आहे. घरातले माता पिता यांनी सुद्धा आणखी हे सुरू केलेलं आहे. शांत्यारक्षण होम जपैक्षमा ग्रह शांती आहे, त्याचप्रमाणे देवतांचं पूजन आहे, जपजाप्य आहे, मृत्युंजय जप वगैरे सुरू केलेले आहेत, होम हवन केलेलं आहे, औषध सुरू आहे, प्रकारची दानं करताय. औषधाने आणखी जो मला होत नाही, पूर्व कर्म असो ते फल आहे, व्याधी म्हणजे असो समजून त्याकरता म्हणून ही सगळी आणखी कर्म करायला सगळेच करायची. एक होम हवनही आहे, देवता पूजन आहे, दान धर्म आहे, जपजाप आहे, सगळी ही सुरू केली जाते. पण नाही, काही कमी नाही. तो राजे लक्ष्मा रोगांचा राजा आहे, तो क्षयरोग म्हणजे तो वाढत चाललेला आहे. अरे बाप, त्याला आणखी दुःख झालेलं आहे. आपला मुलगा आता यातून काही बरा होत नाही असं त्याला वाटत. आणि त्याची सेवा करणारी ती स्त्री तरुण सून, त्या सुनेचंही ते कष्ट पाहून तेही त्यांना आणखी दुःख होत आहे. त्याने सगळ्यांनी सांगितलं कशाला झाले, आता काही होणार नाही म्हणाले, आपल्या माणसाच्या हातात नाही, काही नाही, काही नाही, तू इतके कष्ट कशाला घेत नाही. तिनं सोडलं नाही आपलं कर्तव्य. त्या मुलाने एके दिवशी आपल्या आई बापांना सांगितलं, पाग वैरतः कष्टमिदं मयार्पितम् धृत्या पितः सात्विकयां जीवितुम्. आजपर्यंत म्हणाले आपणही धैर्य धारण केलं, मीही धैर्य धारण केलं, कारण जीवन मिळेल, जिवंत आपण राहू,
अशा आशेनं की तुम्ही पुष्कळ कष्ट केले, मी तुम्हाला कष्ट दिले म्हणाले. मुलगा जरी मी असलो तरी पूर्व जन्माचा मी वैरी तुमचा शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच माझ्याकरता इतके कष्ट आपल्याला सोसावे लागलेले आहे. कशाला आता माझ्या ह्याच्यात करता पडता, तुम्ही आपलं तुमच्या जन्माचं कल्याण करून घ्या. मात्र पितरांनाही सांगितलं आणि आपल्या स्त्रीलाही तो सांग. साध्वी अर्हतस्ते सती पूर्व वीर्या तन्माम विहाया शुभग्रहम वय. तू पतिव्रता स्त्री आहेस म्हणाले, परंतु माझ्या पूर्व कर्माने आणि मला आता काही जीवन मिळणार नाही. तू आता आपल्या बापाच्या घरी म्हणजे माहेरी राहायला जा म्हणाले. इथं राहू नकोस, तू हे कष्ट करू नकोस, हे मला पावत नाहीत. त्यावेळी ती स्त्री म्हणते आहे त्यांची, नारभास्मी अनन्य शरणा परिहापी तुंते अर्ध सुंदर शरीर विभागिनी जीवोस्त साधू वपुषोस्ति भगवान वियुक्ते जीवे चतुर्नव हवे खुर्शी वाच्या. काय बोलता महाराज आपण, मी म्हणजे आपलं अर्ध शरीर आहे म्हणाले. आपण जातो राहणार आहोत ही भाषा कशाला करता म्हणाले. आपण जर गेला निघून आपल्या शरीरापैकी अर्धा भाग म्हणून मी असताना आपण शरीरातून गेला म्हणजे माझी ही हत्या, मी जिवंत राहणारच नाही आहे. तिनं बहुत सुचवलेलं आहे. म्हणजे तुम्ही असं निघून जाणं म्हणजे माझी हत्या करण्याचाही दोष लागेल ना तुम्हाला, म्हणून असं काही बोलू नका. तिनं आणखी समजूत केली, आपला निश्चय बोलून दाखवलेला आहे. आणखी हे जे शारीरिक कष्ट आहे, ह्या शारीरिक कष्टाकरता काहीही तिच्या मनामध्ये काहीही नाही आहे. आलस्य नाही, त्यागाची इच्छा नाही, माहेरची आठवणही नाही आहे. सगळे दुःखी झालेले आहेत, सासू सासरे सगळी मंडळी आपतेश. मग त्या सावित्रीनं त्या सुनेनं सांगितलं आपल्या सासू सासऱ्याला की महाराज, सत्पुरुषांची कृपा जर झाली महात्म्यांची तरच हा रोग बरा होणं शक्य आहे. औषधाचा काही उपयोग नाही. सगळी मोठी मोठी औषध देणारे लोक आले, औषध दिली, सगळी झाली, काही उपयोग नाही. तर सद्गुरु महाराज गाणगापुरामध्ये आहे अशी त्यांची कीर्ती सर्व लोक वर्णन करतायत महाराज. तेव्हा यांना घेऊन मी जर तिथं गेले तर कशी निश्चित यांना आरोग्य प्राप्त होईल असं मला वाटतंय. समोर यांना घेऊन मी, आपली अनुज्ञा आहे का. आनंद झाला त्यांना. ती स्त्री इतकं सगळं पाहती आहे. अगदी आता शरीर कसं झालेलं आहे, हालचाल करण्याचं सामर्थ्य नाही, अन्न सुटलं, निद्रा नाही, काही नाही, अशा स्थितीमध्ये सुद्धा धैर्याने ती घेऊन जाते म्हणते आहे. त्याला वाटलं बाई जा घेऊन जातो. तुझी जी काही पुण्यकृती आहे, पुण्य तुझं जे आहे त्या पुण्यामुळे आणखी याला जीवन मिळेल अशी आमची खात्री आहे. जा घेऊन तुझ्या इच्छेप्रमाणे. फक्त आणखी दोन्ही तयार केली, चांगला आणखी गाड्या बिड्या सगळ्या घालून त्याच्यावर त्याला निजवलेला आहे. आणखी ती दोन्ही वाहण्याकरता मंडळी ही बरोबर घेतली. श्रीमंतच होते ते. हळू 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 आणखी चला म्हणून सांगितलं. सावकाश आणखी स्वतः अंगठी जाळली. तिथं डोलीमध्ये मेळ्यामध्ये निजवलेल्या पतीच्या शरीराला आणखी धरलेला आहे. हाताने आपण त्यांच्यावर त्याला विश्वास वाटावा, आधार वाटावा म्हणून हात ठेवलेला आहे. आणि बाहेरून ती चालत चाललेली आहे. काणगापूरला, माहूर पासून गाणगापूरला चालत जायचं आहे. श्रीमंताची मुलगी आहे, पण श्रीमंताची मुलगी असूनही सासरही श्रीमंत आहे, बाहेरही श्रीमंत आहे. त्या श्रीमंतीकडे लक्ष नाही आहे, शरीराकडे लक्षच नाही आहे. शरीराची उदासीनता उत्पन्न झाल्याशिवाय धर्माचरण होऊ शकत नाही. खरं धर्माचरण तात्पुरतं होत आहे. आणि तेवढं झालं तरी आम्ही धर्माचरण केलं असं समाधान आम्ही मानतो आहोत. खरं धर्माचरण नाही झालं. हळूहळू आणखी आले.
गाणगापुरापर्यंत आणखी ते त्यांची दोरी आलेली आहे. वेशीमध्ये थांबले ते. कुठे आहेत महाराज, कुठे आहेत? संगमावर आहेत महाराज. जाऊया तिकडे आता. त्यांचं दर्शन प्रथम केलं पाहिजे. किती आता दूर सगळी मंडळी दूर राहिलेली आहेत. एकटीची आणखी स्त्री 16 वर्षाची मुलगी केवळ महाराजांच्यावरती पूर्ण आणखी विश्वास आहे. त्यांच्या दर्शनाने हे संकट दूर होईल असा पूर्ण विश्वास आहे. निघायचं आहे आता, संगमावर जायला निघायचं म्हणून तो पडदा जरासा दूर केला. तिथं आहे मृत्युंधवोगात तदैव दैवतः प्रारब्ध कर्म. त्या दैवयोगाने त्या पतीचं प्राणोत्क्रम झालेलं तिच्या दृष्टीला पडलेलं आहे. काय झाली असेल तिची अवस्था. शस्त्र घेऊन आपण आपलंही घात करावा असं त्याला वाटलं. सगळ्या बायका पुरुष होते, त्यांनी त्याला आणखी निवारण केलेलं आहे. अतिशय दुःख झालेलं आहे. पतीला हाक मारती आहे, काळात ते मा कुरकुरू वधान निगम. उठा महाराज, वेळ झालेली आहे. आपलं अनेक कर्म करायचं. आपण श्रेष्ठ विप्र आहात, ब्राह्मण आहात, कधीही अनेक आपलं बंद झालेला नाही. लवकर उठा. जिवंतच आहे अशी कल्पना झालेली आहे. कुठे गेले प्राण, मन कुठे गेलं? हे आणा, सगळे आणा या शरीरात आणि पुन्हा आपला अनेक वगैरे करा. आपण जर आला नाही तर आपले माता पिताही जिवंत राहणार नाहीत आणि मी जिवंत. या 3 हत्या तुम्हाला होती. लवकर या. आपण विवाह माझ्या बरोबर आपण केला आणि मला सोडून आपण जाता. पुत्र नाही, काही नाही. अशा स्थितीमध्ये कुठं राहावं, कुठं राहावं, काही मला मार्गदर्शनही आपण केलेलं नाही. आपण जिवंत असे पर्यंत आणखी सगळेही मला मानत होते, पवित्र मी होते. आता कोणीही माझ्याकडे पाहणारही नाही म्हणाले. अशा रीतीनं पुष्कळ शोक करती आहे. परमेश्वरालाही हाक मारती आहे देवाला. येश्वरानंत कथन त्वया कथम धिया त्वया तापसतोस्ति किंपती वृक्षांती शक्ती यदि ते नगम्यतामिते कथमोक्ती तुम. काय ईश्वर, आपण ईश्वर आहात. सर्वही आणखी करण्याचं सामर्थ्य आपल्या जवळ आहे. आणि हे आपण काय केलं महाराज? पतीला इथपर्यंत आणलं तुम्ही. इथपर्यंत तरी कशाला आणलं महाराज? तिथंच त्याचे प्राण गेले असतं, आम्ही आलोच तरी नसतो महाराज. नाही, तुझ्या पतीचा रोग राहणार नाही असं अगोदर सांगितलं असतं, आम्ही कशाला आलो असतो. कोण तुमच्या समोर कोण आणखी बोलणारा समर्थ आहे का म्हणाले? तुम्ही सर्वेश्वर आहात. इथपर्यंत घेऊन आला तुम्ही आणि आता अशी स्थिती झाली. कोण आपल्याला बोलणार म्हणाले? आपण जे केलं ते चांगलंच आहे, पण मी आता मात्र या पतीला बरोबर घेऊन मी आता सर्व लोकांना जाणार आहे म्हणाले. ती बोलली. गौरीची प्रार्थना ती करती आहे. सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून गौरीचं अर्चन मी केलं. कुठं गेली शक्ती? त्या अर्चनाची शक्ती कर्मामध्ये शक्ती आहे तर कुठं गेली? कर्म ते फोडणार का? अशा रीतीनं देवीला काय, परमेश्वराला काय ती बोलती आहे. इतक्यात महाराजांनाही दया आली. अत्यंत दुःख झाल्यानंतर मन हे परमार्थाकडे जातं म्हणतात. पारमार्थिक विचार, आत्मविचार करण्याची योग्यता अतिदुःखंच वैराग्यम भोगात वैशिष्ट्यमेवही. आणि सत्संगती हे काही उपाय सांगितले. अत्यंत दुःख झाल्यानंतर मनुष्याला जर उपदेश अधिकारी पुरुषांनी केला तर त्याचं मन इकडे जात. संसार कसा आहे हे समजून आलेला आहे. त्यावेळेला जर तसा उपयोग अधिकारी पुरुषांनी केला तर त्याचा उपयोग होतो. म्हणून महाराज स्वतः तिथं साधू वेशामध्ये, तपस्वी पुरुषाच्या वेशामध्ये चालले. रुद्राक्ष गळ्यामध्ये घातलेले आहे.
भस्म लावलेला आहे अंगाला, त्रिशूळ धारण करून छटा धारण केलेले आहे. आणि त्या साध्वी स्त्रीला उपदेश करतायत. बाले सुता नाहीची मत कुतस्त्वम मुहोच्च काही रोदिशी चतुष. हे बाले, तुम्हीच कशाला शोक करतेस? शोक करून हा गेलेला जो आहे, मत झालेला आहे, हा पुन्हा येईल का? कधीतरी असं घडलंय का बाई? शांत राहा, शांत राहा. मृत्यू कोणालाही सोडत नाही म्हणाले. देव असो, दैत्य असो, कोणी असो, तो स्त्री असो, सगळ्याला मृत्यू आणखी आहे. काळू जगत भक्षक त्याच्या पुढे कोणालाही जाता येईल. हा आपला संबंध पती गेला असो तू समज, पती पत्नी, पिता पुत्र, हे जे संबंध म्हणाले, हे संबंध काही अनियत आहेत, नियमित नाही आहे. हे जो संबंध खरे असते, पक्के असते, तर पूर्व जन्मामध्ये तू कोण होतीस आणि हा कोण होता हे तुला आठवण पाहिजे का? तू याची स्त्री होतीस पूर्व जन्मामध्ये, हा तुझा पती होता काय? काही नाही म्हणाले. आता या जन्मापुरता हा संबंध झालेला आहे. हा सगळाही अस्थिर आहे. जीवात्मा चैतन्य खचित, चैतन्य रूप आहे, सर्व व्यापी आहे, अजरामरत्व आहे. पंचभूतापासून उत्पन्न झालेलं हे शरीर, या शरीराच्या ठिकाणी पती म्हणून तू समजतेस. या शरीराला पण शरीर राहणार नाही म्हणाले. सर्वव्यापी, सर्व कष्टामध्ये जसं अग्नी भरून राहिलेला आहे, तसा हा परमात्मा, चैतन्य घन परमात्मा सर्वव्यापी आहे. पुरुष स्त्री वगैरे काही भेद त्याच्या ठिकाणी काही नाही आहे. बाह्य शरीराच्या ठिकाणी आणखी पती पत्नी वगैरे हे सगळे आरोप झालेले आहेत, अध्यास झालेला आहे. हा सगळा विचार तू कर. कर्मामुळे जन्म उत्पन्न होतो, जन्म येतो, पुन्हा जन्म आल्यानंतर पुन्हा कर्म घडताय, आणि याप्रमाणे हा सगळाही जन्म मृत्यूचा प्रवाहासारखा चाललेला आहे. खरा धीर पुरुष जो आहे, आवृत्त चक्षु ज्याला म्हणताय, ज्याने आपली सगळी इंद्रिय अंतर्मुख ज्याची प्रवृत्ती झालेली आहे, बाह्य हे सगळा विचार ज्याचा बंद केलेला आहे, आणि अंतर्मुख वृत्तीनं आत्मा नाम जो आहे तो कसा आहे, काय आहे, हा विचार जो करू लागतो, त्याचा तो भ्रम सगळा दूर होतो आहे. अविद्येनं सगळं कार्य झालेलं आहे. याकरता, या शरीराकरता तू शोक करू नकोस. विचार कर. श्रुतम मुंच साठी प्रसादय स्वार्थम यथा येन भवंतरिष्यसी. शोक सोडून दे म्हणाले, आणखी चांगलं धर्माचरण करून आणि संसार समुद्रातून तरुण जाण्याचं आणखी तू साधन कर म्हणाले. मनुष्य जन्म किती आणखी प्रयासाने मिळालेला आहे, तो मनुष्य जन्म फुकट जाऊ नये याकरता तू काहीतरी कर. दुःख तिचं शांत झालं होतं. महाराजांच्या सारखे अधिकारी अत्यंत तळमळीनं प्रेमाने, कोणी नाही त्या दूर आलेली आहे, कोणी आई नाही, बाप नाही, सासू नाही, सासरा नाही, कोणी आप श्रेष्ठ कोणी नाही. बाकीची माणसं नोकर सागर ती काय, त्याला काय वाटणार? त्या स्त्रीनं विचारलं, महाराज पतीला आणखी आरोग्य प्राप्त व्हावं या इच्छेनं, या बुद्धीनं मी इथं आले म्हणाले, पण दैव माझं विरुद्ध आहे. गेला विचार. सगळे संबंधी, आप्त संबंधी सगळे सुटले या पतीच्यामुळे, सगळे संबंधी होते, कोणी माझ्याकडे आता पाहणार नाही. तेव्हा सर्व आपणच आहात मला या ठिकाणी, माता पिता सगळे आपण, त्वमेव सर्व मम देव देव सर्व शिवम उद्धर दुःख झालं. हे दुःख आत्ता झालेलं आहे, आत्ता आपण उपदेश केला, परंतु असं दुःख भोगावं लागणार, किती जन्म भोगावं लागणार. त्या दुःख समुद्रातून माझा उद्धार आपण करा. माझे माता पिता सगळे आप्त इष्ट सगळे आपण, असं आणखी त्या स्त्रीनं मार्गदर्शन व्हावं अशी इच्छा व्यक्त केली असताना त्या साधू पुरुषांनी उपदेश केलेला आहे. भर्तैव साधकं साध्या नोपाया भवो नृवत श्री अगस्त्य सती स्तोत्र संगोक्तम शंसोई.
पती हाच आणखी चालक आहे म्हणाले. स्त्रीला साध्वी दुसरे काहीच कोणतेही उपाय नाही आहे. त्याकरता अगस्त्य महर्षींची पत्नी पतिव्रता लोभामुद्रा ती एक राजकन्याच होती. अगस्त्यांची ती पत्नी झाली व पतिव्रता स्त्रियामध्ये अत्यंत श्रेष्ठ म्हणून ठरली. त्या निमित्ताने देवगुरूंनी स्त्री धर्म सांगितलेला आहे. तो प्रसंग असा आहे. विंध्याद्री पर्वतावर एकदा नारद महर्षी गेले फिरण्याकरता. पाहिलं सगळं वन अरण्य आहेत, झाडं आहेत, फळाची सगळी. त्याने स्तुती केली. वा वा म्हणाले विंध्य पर्वता, मोठी समृद्धी आहे तुझ्याजवळ, सगळी रत्न आहे, ते आहे सगळं, असं सगळं वर्णन केलं. आणि शेवटी म्हणाले एक कमी आहे. तू मेरू बरोबर शिवाले बरोबर केवढे मोठे आहेत, तुझं स्थान अगदी अर्पाय लहान आहे सगळी. नारदांच्या त्या बोलण्यामुळे रागावला तो विंध्य बरोबर. मीही मोठा होतो म्हणा. पूर्वी ह्या पर्वतांना पंख होते म्हणतात. म्हणजे तिथं जायचे. इंद्राने आपल्या वज्रांचे सगळे पंख तोडून टाकले म्हणून ते स्थावर एका ठिकाणी राहिले. मग तो विंध्य पर्वत वाढत वाढत गेला सूर्यमंडलापर्यंत. इकडं अंधार, तिकडं हे आहे. लोकांची सगळी कर्म वगैरे राहिली. स्नान संध्या कशी करायची. मग ब्रह्मदेवाला विनंती केली सगळ्या देवानी वगैरे. तुम्ही म्हणाले अगस्त्य ऋषीकडे चला आणि त्यांना घेऊन त्या विंध्य पर्वताकडे दक्षिणेला त्यांना घेऊन चला. तो विंध्य पर्वत भेटेल, तो त्यांचा शिष्य आहे. अगस्त्य ऋषीने सांगितलं की तो लगेच लहान होईल म्हणाले. हे सगळं आणखी संकट जाईल. त्याकरता सगळे देव आणखी देवगुरु बृहस्पती हे त्या अगस्त्य महर्षींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत त्यांना विनंती करण्याकरता. आणि तिथं बृहस्पतीने सगळे स्त्री धर्म त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. लोभामुद्रा ही किती मोठी पतिव्रता आहे तिथंही वर्णन केलेलं आहे. आणखी त्या निमित्ताने पुष्कळ स्त्री धर्म आहे. भक्त्याश्रांतम सभक्त परिचारिणी पतेर्वटमयस्या अखंडम सा पतिव्रता. देवगुरु सांगताय प्रेम अंतःकरणामध्ये इतकं आहे. छायेप्रमाणे पती बरोबर राहणारी आहे, पतीची सेवा करणारी आहे. पती बरोबर जाणं येणं राहणं वगैरे हा दोष नाही आहे. पण त्यात हेतू निर्णय असून उपयोग नाही. पतीपासून आपला काहीतरी आणखी उपयोग व्हावा हा हेतू धारण करून पती बरोबर राहणं हे निराळ आहे. आणि छायेप्रमाणे पती बरोबर राहणं हे निराळ आहे. याप्रमाणे पतीचं पादतीर्थ घेणं, त्याचप्रमाणे आणखी सेवा हीच भूषण आहे. भूषण दुसरे अलंकार नाही. त्यांना संतोष देणं हाच धर्म आहे. अनुज्ञा पालन करणं कुठेही लक्ष नाही आहे. सासू ससुर वगैरे यांच्याबद्दलही गौरव बुद्धी अंतःकरणामध्ये धारण करणं, पोष्य वर्गांचं पोषण करणं, आज्ञेशिवाय दुसरं काहीही न करणं, हे सगळे धर्म सांगायचे म्हणजे सध्याच्या युगामध्ये किती कठीण आहे. स्वातंत्र्य युग आहे म्हणतात. सगळ्या जगामध्ये स्वातंत्र्य, सगळी बुद्धी स्वतंत्र झाली पाहिजे. स्त्रियांची काय पुरुषांची काय. पण त्याचा विचार केला पाहिजे आपण. सुप्तोत्थिता प्रागुत्थाय सेव्य श्रांतम मुगा. नेहमी आणखी जवळ पाहिजे. झोपे त्यांची झोप होण्यापूर्वी उठणं, सेवा खंड करणं, गृहसंभाळाच्या घरातली सगळी व्यवस्था पाहणं, उत्तम आणखी पक्वान्न म्हणा पाक करून आणखी उत्तम त्यांना भोजन देणं, हे स्त्रीचं कर्तव्य सांगतायत देवगुरु. स्मृतिकारांनीही ते सांगितलेलं आहे. आणि याच्याबद्दल सध्या वाद आहे. घरात स्वयंपाकाचं काम बायकांच्याकडे दिलेलं आहे आणि आपण मात्र बाहेर सगळीकडे जातात, नोकरी करतात. आम्हाला स्वयंपाक का करायचं. स्वयंपाक करायचं काम म्हणूनही सांगितलेलं आहे. हे सांगतायत देवगुरु सांगतायत. याच कारण असं आहे, मन म्हणून जे आहे शरीरामध्ये, शरीर हे वेगळं आहे. शरीरामध्ये इंद्रिय निराळी आहे, त्यात मन हे मुख्य आहे. मनाची शक्ती ही वाढवण्याकरता म्हणून सगळे धर्म, सगळे आणखी कर्तव्य ही मनाची शक्ती वाढवण्याकरता स्त्रियांना काय, पुरुषांना काय, बाळांना काय, सगळ्या आश्रमाला, सगळ्या धर्माला मानसिक शक्ती विकास झाला.
सात्विक शक्ती मनाची वाढली पाहिजे. तर ते मन कसं तयार होतं हे उपनिषदामध्ये सांगितलं. अन्नमयम मनः म्हणतात. जे आपण अन्न खातो त्या अन्नाचा सात्विक शुद्ध जो सारभूत अंश आहे त्यापासून मन हे उत्पन्न होत असते. मनाची वाढ ही त्या अन्नापासून होत असते. आता ते अन्न जितकं पवित्र असेल, शुद्ध बुद्धीनं केलं जात असेल, ते जर पोटामध्ये गेलं तर त्याच्या योगाने तयार होणारं मन हेही तितकं शुद्ध, तितकंच निर्भय, तितकं सात्विक होईल. घरामध्ये पतीप्रमाणे मुलंही आपली असतात. आणखीही कोणी कोणी अतिथी म्हणा किंवा इतरही मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सगळी मंडळी जेवण करतात. या आणखी गृहिणीला सम्राज्ञी म्हटलेलं आहे वेदामध्ये. तू सम्राज्ञी आहेस, पतीची सम्राज्ञी आहेस, सासऱ्यांची सम्राज्ञी आहेस, दीर भावांची, सगळ्यांची तू सम्राज्ञी आहेस, नियामक आहे, अशी स्तुती केलेली आहे वेदामध्ये. तर त्या स्त्रीनं पवित्र बुद्धीनं, शुचितेनं, पवित्रपणाने जर स्वयंपाक केला आणि ते अन्न जर यांच्या पोटामध्ये गेलं तर त्यांचं मन किती पवित्र होईल, किती तयार होईल. आणि असंच तिच्या हातून, त्या पतिव्रता स्त्रीच्या हातून अन्न मिळावं या उद्देशाने सर्वांची मन तयार व्हायला पाहिजे. नुसतं शरीराकरता अन्न नाही आहे. काही शरीराकरता भक्ष काही केलं तरी चालतं म्हणतो आपण, ते शरीर राहील पण मन राहणार नाही आहे. मनाची निर्भयता, मनाची तयारी होणार नाही आहे. तानाजी मालुसऱ्याच्या मुलाचं लग्न आणखी ठरलेलं आहे, बोलावला निघालेला आहे. इतक्यात आणखी स्वामीचा निरोप आलेला आहे की बाबा कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, आईची इच्छा आहे. राहू दे म्हणा, लग्न राहू, आधी कोंढाणा घ्यायचा, युद्धाला जायचं आहे. युद्धामध्ये म्हणजे जिवंत राहू की नाही काही नियम नाही आहे, परंतु मुलाचं लग्न बाजूला ठेवून तो गेला, आणखी झाला, तीर्थी पडलेला आहे, अजरामर झालेली आहे. ही जी आणखी मनाची स्थिती आहे, कार्य, राष्ट्रकार्य करण्याला मनाची जरुरी आहे. नुसत्या पैशाने, नुसत्या सत्तेनं राष्ट्राची विकास होत नाही आहे. त्याकरता हे कार्य शौचे धर्मे अन्न भक्त्यांश परिणायशस्य वेक्षणे म्हणून सांगताय. सगळे जमा खर्च अर्थस्थ संग्रहे शैनाम जय शैव नियोजये. स्त्रीच्याकडं जमा खर्च सगळा दिला पाहिजे, पैसा सगळा पगार स्त्रीकडे दिला पाहिजे. हे आज्ञा आहे स्त्रीकारांनी. जमा खर्च त्या स्त्रीनं ठेवायचा. शुचीचा शुद्ध पवित्र मना जितका जास्ती असेल तो स्त्रियांनी सांभाळला पाहिजे, पुरुषांनी तर सांभाळला पाहिजे. त्यांनाही आहे सांगितलं. धर्मकार्य काय आहेत ती सगळी आणखी धर्मकार्य ती सांभाळली पाहिजेत. काय काय आपण करतो, करवून घ्यायचं, करायचं. आणि अन्नपत्यांचं म्हणजे अन्नपात, स्वयंपाक हा स्त्रीचं एक कर्तव्य म्हणून सांगताय. त्याचा उद्देश हा आहे. अन्नमय मन आहे. सगळ्यांची मन तयार करण्याचं कार्य आणखी स्त्रीच्या ठिकाणी आहे, स्त्रीच्या जवळ आहे. याकरता सर्व आणखी तसे तयार सात्विक बुद्धी व्हावी. घरामध्ये असलेले सगळे नवे जुने पात्र वस्त्र काय ती सगळी आणखी त्याला माहिती पाहिजे किती आहे. ही सगळी आणखी स्त्रियांची कर्तव्य आहे. गृहिणी गृहमुच्यते शास्त्रकार मुद्दाम सांगताय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. सगळे आणखी स्मृतिका स्त्रियांची आणखी हे करतायत, प्रशंसा करतायत. स्त्रियस्य गेहेषु न विशेषोस्ति कश्चित्. घरामध्ये असलेली लक्ष्मी आणि स्त्री या दोघांमध्ये काहीही फरक नाही. स्त्री ही साक्षात लक्ष्मी आहे असं आणखी म्हणूनही सांगितलं. त्याकरता आणखी हे भोजनही चांगलं व्यवस्थित करून पवित्रपणाने द्यावं असं बृहस्पती सांगितलं. राग आला तरी सुद्धा तो राग शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संयम आहे, सहनशीलता हा एक स्थायी भाव आहे, स्त्रियांचा गुण आहे. त्याला अनुसरून काही धर्म स्त्रियांना सांगितलेले आहेत स्मृतिकाराने. स्त्रियांच्या पुरुषांच्या जवळ इतका संयम राहत नाही आहे. तो संयमी स्वभाव ज्यांचा आहे त्यांनाही शिकवलेला आहे. तुम्ही असं करा, तुमच्या संयमाने तुमच्या बुद्धीचं सामर्थ्य वाढवा, हे तुमचं तप आहे असं ते सांगते. कुठेही दुसरीकडे जाऊ नये. सासू सासरा वगैरे कोणी श्रेष्ठ मनुष्याच्या जवळ आणखी मृदू भाषण म्हणा, मंद शारीचेनं भाषण करावं.
असे अनेक धर्म आहेत. त्यात जे जेते म्हणून आमच्या इथं आलेले होते, आमच्यावर ज्यांनी राज्य केलेलं आहे, तेच कारण आहे या सगळ्याही बुद्धी स्वातंत्र्याला अनर्थाला कारण आहेत असं मोठे मोठे लोक सांगतात. इतक्या ठिकाणी त्यांनी भेद करून टाकलेला आहे. आमच्या बुद्धीतलं शास्त्र प्रामाण्य तस्मात शास्त्रम प्रमाणते भगवान सांगताय. माझं ऐकू नको सर्जना, शास्त्र मी सांगतो ते ऐकतो. नाही श्रुती बनवती माऊली जरा ज्ञानेश्वर महाराज सांगताय ते शास्त्र प्रामाण्य आम्ही सोडून दिलं आणि त्याने जो भेद दाखवला आमच्या बुद्धीचा भेद तो आम्ही करून घेतला. त्याचं प्रायश्चित्त आज भोगावं लागत आहे. सगळे धर्म गेले, सगळं तप गेलं, सगळं सामर्थ्य गेलं. की 16 वर्षाची स्त्री आणखी इतक्या लांबून आपल्या अत्यंत मनोमुख गतीला घेऊन आलेली आहे. कोणच्या धैर्याने आलेली असेल ही, आणि तिला धर्माचा उपदेश करण्याकरता महाराज स्वतः येत आहे. ही धर्माचरण करण्याला योग्य आहे, तिच्याकडून धर्माचरण होऊ शकेल अशी त्यांनाही खात्री आहे. अशा रीतीनं कोणाची संगती करावी काय पुष्कळ विषय आहे. घरामध्ये जरी विषमता असली, काही आणखी संकटाचा प्रसंग